बघितलं म्हणून तुम्हाला निवडून दिलं होतं. विशेष म्हणजे दोन्ही वेळेला शिवसेना तुमच्या सोबत होती. 70 वर्षात काँग्रेसने काही केलं नव्हतं म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. आता लोक म्हणतात काँग्रेस बरी काहीतरी केलं होतं आणि जे केलं होतं ते तुम्ही विकून टाकलं. पण एक गोष्ट नक्की की आता तुमचे जे काय तुमच्या मनातले प्रश्न आहेत की तुमचं उत्पन्न दुप्पट नाही झालेलं, तुमच्या मुलाला नोकरी नाही, सगळे जे काही विल्हेवाट लावलेली ती सगळी आहे. खात्यामध्ये 15 लाख आले पण भाजपच्या खात्यात किती आले? 10,000 कोटी. मग आजचे दिन कोणाचे आले? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर कोर्टाने यांचं टाळकं सणकवलं नसतं, यांचं भांडं फोडलं नसतं तर आणखीन 10,000 कोटी रुपयांचे रोखे छापून तयार होते. त्याची ऑर्डर त्यांनी दिली होती. मग आता मला सांगा, इथले व्यासपीठावरती काँग्रेसची लोक पण आहेत. काँग्रेसच्या खात्यामध्ये किती आहेत पैसे? काही शेकडा कोटी असतील. ते सुद्धा यांनी फ्रीज करून टाकले होते. आणि भाजपच्या खात्यात किती? 10,000 कोटी. म्हणजेच काँग्रेसनी 70 वर्षात काही नाही केलं ते यांनी 2.5 वर्षात केलं होतं की नव्हतं? बरोबर ना? मग देशाला कोणी लुटलं? भाजप. आणि आता तुम्ही जे बोललात ना, मी काल काय झालं, मी सिंधुदुर्गात गेलो होतो. सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एक तर पंचायत अशी झालेली आहे की मोदीजी जे बोलले की हे काँग्रेसवाले, इंडिया आघाडीवाले तुमची सगळ्यांची संपत्ती ही लुटतील आणि ज्याला मुलं जास्त आहेत त्याला ते देतील. काय भाषा? म्हटलं हो मोदीजी, तुम्हाला राजकारणात पोर होत नाही त्याला आम्ही काय करू? आमचा दोष आहे? आमची मुलं तुम्हाला कडेवर घेऊन फिरवावी लागतात, याला मत द्या, ह्याला मत द्या, ह्याला. अरे तुमचं पोर कुठे आहे? तुमच्या राजकारणात तुम्हाला मुलंच नाहीत. सगळे गद्दार आणि टार्गेट पोरं सगळी जमवलेली आहेत. सिंधुदुर्गात गेलो होतो, तिथले आपले गद्दार माहिती आहेत तुम्हाला. त्यांनी मला धमकी दिली होती, कोकणात येऊनच दाखव, यांच्या विरुद्ध बोललं तर परत जाऊन दाखव. अरे मी जाऊन उभा राहिलो, म्हणले मी उभा इकडे, या हिम्मत असेल ये, तुला गाडून जातो की रे बघ. म्हणजे कोकणातली माणसंच तुला तिकडेच गाडतील पण संपूर्ण राज्यभर माझी माणसं गल्लीबोळामध्ये पसरलेले तुला फिरू देतील काय? पण तिकडे सुद्धा सकाळी अमित शहा येऊन गेले आणि अमित शहा काय म्हणाले की हे नकली सेना आहे, नकली सेना, ही नकली सेना, ही नकली सेना. मग मी त्यांना काय बोललो, मी काल जे बोललो ते पुन्हा सांगतो कारण काल ऐकलं नसेल, त्यांचे गुप्तहेर आले नसतील तर आज परत बोलतो. जे माझ्या या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली आहेत, बेअकली आहेत. अरे तुम्ही सगळी भेकड माणसं, ही अशी तुमच्याकडे संपत्ती आहे? हे आहेत माझे निवडणूक रोखे, हे माझं वैभव आहे, ही माझी संपत्ती आहे. आणि आपल्याला सरकार का आणायचंय की आपण नुसतं रडगाणं नाही गायचं. कांदा निर्यात बंदी कधी उठणार? अरे पहिले सरकार उठव, पहिलं ते केंद्रातलं सरकार उठवा. कांद्याची निर्यात बंदी आम्ही उठवून देतो तुम्हाला. कांदा निर्यात बंदी कधी उठणार? शेतकऱ्याला हमी भाव कधी मिळणार? जीएसटीचा छळ कधी थांबणार? शेतकऱ्याच्या बी बियाण्यावरती जीएसटी आहे, खतावरती जीएसटी आहे, वीज पंपावरती जीएसटी आहे, शेतकऱ्याचं जे शेततळ आहे त्याच्यावरती जे प्लास्टिक लागतं त्याच्यावरती जीएसटी आहे. नुसतं रडायचं? मी तुम्हाला वचन देतोय, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला जे शेतीसाठी आवश्यक अवजारं आणि बी बियाणं कीटकनाशके आहेत त्याच्यावरचा जीएसटी मी पूर्ण माफ करून तुम्हाला देईन. आणि इकडे छोटे मोठे व्यापारी सुद्धा आहेत, गुजराती असतील, त्यांना किती छळ होतोय जीएसटीचा. एक जर का कधी हप्ता त्यांचा भरायचा चुकला, एक हप्ता भरायचा चुकला की लगेच धाड पडते आणि तुरुंगात टाकलं जातो. मी त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगतोय की आम्ही त्या जीएसटीच्या कर प्रणालीमध्ये बदल करू आणि तुमच्यावरती जो कर दहशतवाद चालू आहे तो सुद्धा आम्ही नष्ट करून टाकू.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतं आपण जे बोलतोय, महाराष्ट्रातले उद्योग यांनी गुजरातला नेले, बल्क ड्रग पार्क गुजरातला नेला, मेडिकल डिव्हाइस पार्क जो संभाजीनगर मध्ये होणार होता गुजरातला नेला, मुंबईचा हिरे बाजार गुजरातला नेला, मुंबईत होणारं आर्थिक केंद्र गुजरातला नेलं. हे त्यांनी आजपर्यंत जे महाराष्ट्राला लुटलंय. म्हणून मी जे मागे काल आणि रोज बोलतोय, अरे आमच्या शिवछत्रपतींनी सुरत लुटली होती आणि सुरतेचे हे दोन व्यापारी शिवछत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा यांची हिंमत नव्हती महाराष्ट्र लुटायची. आणि पुन्हा सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लूट तर मी थांबवीनच, पण महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने तुम्हाला उभं करून देईन. नुसतं मुंबईमध्येच नव्हे तर माझ्या धाराशिवमध्ये, माझ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी माझ्या इथल्या तरुणींना जिल्ह्यातल्या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आता ओमराजे तुम्ही जी काय कामं धडाधड सांगितली, मेडिकल कॉलेज असेल, अरे ती तर जसं मोदी म्हणतात की ये तो ट्रेलर आहे, मग 2.5 वर्षात आम्ही केलं ते काय होतं? मग 5 वर्ष माझं सरकार राहिलं असतं तर काय झालं असतं महाराष्ट्राचं? भलं झालं असतं ना. आणि मोदी जे म्हणतात ट्रेलर आहेत, ते 10 वर्षापूर्वी गॅसची किंमत काय होती, पेट्रोलची काय होती, डिझेलची काय होती, तुम्हाला मिळणारा भाव काय होता, कमी काय झाले, जास्त काय झाले ते बघा. आणि हा ट्रेलर असेल तर पुढचा पिक्चर बघायचा तुम्हाला. 10 वर्षात जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हा जर का ट्रेलर असेल तर पुढच्या 5 वर्षात आणखीन होणाऱ्या आत्महत्या तुम्हाला बघायच्यात. मग या ट्रेलर वाल्यांना आता पॅक करून द्या. जा, तुम्ही आमच्या महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे जसे गुजरातला नेले, तुम्ही माझ्या शिवसेनेतले गद्दार जसे गुजरातला नेले, आता तुम्ही आमच्यावरती संकट म्हणून आलाय. तुम्ही सुद्धा गो बॅक, तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा. महाराष्ट्रामध्ये तुमचं काम नाही. हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. हे महाराष्ट्राची अस्मिता संपवायला निघालेत, महाराष्ट्राचा अभिमान चिरडायला निघालेत. म्हणून मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा ते घात करू पाहत आहे. मंजूर आहे तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही धनुष्यबाण चोरलात म्हणजे माझी शिवसेना संपवलीत? अरे एक बाण तुम्ही चोरला, चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण दिलात. पण आता ही मशाल जास्त भयानक आहे, मशालीचा जो दाय. आणि मगाशी मला वाटतं त्या ताईने सांगितलं की हनुमानाने आपल्या शेपटीची मशाल करून लंका जाळली होती, तशी यांची ही हुकुमशहाची लंका आपल्याला जाळून टाकायची. आज मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई आहे ना? आलं का घर घर नल आणि नल से जल? मग त्याच्यावरती मोदी बोलतात. अमित शहाजी, तुम्ही मला जे आव्हान दिलं काल की तुमच्यात हिंमत असेल तर याच्यावरती बोला, तुम्ही तुमच्यात हिंमत असेल तर सावरकरांवर बोला, सगळ्यावरती बोलायची माझी तयारी आहे. पण जर अमित शहाजी तुमच्यामध्ये थोडी तरी लाज राहील असेल, हिंमत तर नाहीच आहे, तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. कधी देणार माझ्या मराठवाड्याला पाणी? 10 वर्षामध्ये केंद्राने काय दिलं मराठवाड्याला त्याच्यावरती चर्चा करा. मोदीजी, तुम्ही 10 वर्षापूर्वी चाय पे चर्चा केली होती ना, आता 10 वर्षात केलेल्या कामावरती चर्चा करा. आणि जो जिंकेल, मी निवडणुकीतनं बिनशर्त माघारी घेईन आणि घरी जाऊन बसेन. जनतेने ठरवायचं की कोण खरा आणि कोण खोटा आहे. तरी माझी तयारी आहे. माझी 2.5 वर्षातली कामं मी तुमच्या समोर ठेवतो आणि मोदीजी 10 वर्षातली तुमची कामं तुम्ही माझ्या महाराष्ट्रासमोर ठेवा. होऊन जाऊ दे.